वयापासूनच ज्यांनी या राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे। अगदी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अगदी ज्यांचं नाव आहे असे विशालजी पाटील। खेळावरतीही तितकंच नितांत प्रेम आहे। यानंतर आपण वळणार आहोत मनोगताच्या दिशेने। प्रथमतः मी आमंत्रित करतोय नवनिर्वाचित नगरसेवक ओके चारांचे प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रित करतो। एक युवा नेतृत्व, आदर्श नेतृत्व आणि युवकांच्या सदैव पाठीशी असणारे हे खंबीर नेतृत्व सन्माननीय सदानंदजी गजानन पाटील साहेब यांना मी आमंत्रित करतोय की या वाघोबा चषक 2026च्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात। वाघोबा चषक 2026 याचे सर्व आयोजकांना माझ्याकडून सर्वांचे आभार। पहिलाच आम्हाला इकडे बोलून आमचं सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार। महिला तर भरपूर आहेत इकडे, महिलांचे पण सर्वांचे आभार। आणि आपल्या क्रिकेट बंधून सर्व क्रिकेट प्रेमींचं सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या तिन्ही नगरसेवकांकडून शुभेच्छा। चारही नगरसेवकांकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। आणि तुमच्या समस्या जे सांगितल्या त्यासाठीच आम्ही उभे आहेत। आम्ही चारही नगरसेवक जे 5 वर्षात कधी झालं नाही ते काम करून दाखवू, 100% दाखवू। या गावात आत्तापर्यंत 5 वर्ष जे आम्ही आपल्या प्रशासन लागू असतानाच आपली भरपूर कामं राहिलेली आहेत, ती कामं तर आम्ही 100% पूर्ण करू। पण महिलांसाठी आणि पुरुषांसाठी पण आपल्या गावात जी म्हणजे ज्यांना नोकरी नाही, कामधंदे नाही, त्यांचा पण विचार केला आहे। आता येते माझ्या 2 तारखेला माझा 2 फेब्रुवारीला बड्डे आहे, तर मी भरपूर कॅम्प भरवला। त्याच्याच जोडीला आपल्या युवक मुलं मुली ह्यांना काहीतरी जॉब लागावा त्यासाठी कंपनी येणार आहेत। त्या कंपनीचे सर्व 4-5 मेन माणसं येणार आहेत। त्यांना जे जॉबचं तुमचं इंटरव्ह्यू घेतील, ज्यांना तसं जमेल तशा पद्धतीने तुम्हाला जॉब देतील ते। आणि कामं तर आपली होतच राहणार। 5 वर्षे आम्ही तुमच्यासाठी, तुम्ही एक दिवस आमच्यासाठी काढला, आम्ही 5 वर्षे तुमच्यासाठी काढू, हे आमच्या चारही नगरसेवकांकडून मी गावी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी। धन्यवाद। धन्यवाद साहेब। असं म्हणतात ना की शब्द दिल्याने आशा निर्माण होते। साहेब, शब्द दिल्याने आशा निर्माण होते आणि शब्द पाळल्याने एक विश्वासाचं नातं निर्माण होतं। आणि म्हणूनच आपल्यामध्ये जे निर्माण झालेलं नातं आहे हे नक्कीच अगदी कोणीही म्हणेल की हे नातं आमचं विश्वासाचं नातं आहे। यस ऑर नो? आणि असंच हे विश्वासू व्यक्तिमत्व आणि या सर्व व्यक्तिमत्वांसाठी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या वाघोबा ग्रुपच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा असतील। असेच सदैव आमच्या पाठीशी राहा आणि वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। सन्माननीय मान्यवर अगदी सदानंदजी पाटील साहेब, जयवंतजी बसवंत साहेब, किसनजी पाटील साहेब, तसेच सुनंदाजी पाटील मॅडम, अस्मिताजी पाटील मॅडम, विजयजी पाटील सर, विशालजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मी वाघोबा ग्रुप चषक 2026च्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय। बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय। सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आणि फोटो सेशन होऊ द्यात साहेब। या सर्व ग्रुप आधी पहिल्यांदा महिला मंडळ असेल, संपूर्ण महिला मंडळ, कसाळी गावातील सर्व महिला मंडळ या।
एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडक. चला या वाघोबा ग्रुप सर्वांनी यायचं. साहेब साहेब एकच एक फोटो अजून आहे. संपूर्ण वाघोबा ग्रुप या. या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. सन्माननीय सदानंदजी पाटील साहेब, जयवंतजी बसवत साहेब, अस्मिताजी पाटील मॅडम, सुनंदाजी पाटील मॅडम, किसनजी पाटील सर, या सर्वांचं या ठिकाणाहून धन्यवाद व्यक्त करतोय. आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने काय घडते. जरीमरी डोलिव या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केले कसाळी संघाला. आणि कसाळी संघाची आपण जर आता स्थिती पाहिली तर दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना स्कोरबोर्डवरती धावसंख्या झालेली ते 10. 3 गडी बाद झालेले आहेत. 1.2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. मैदानावरती आपण नवीन दोन्ही पण फ्रेश बॅटर पाहतोय, विकी वैती आणि यश वैती. पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला खेळून काढले, फॉलो थ्रूच्या दिशेने चेंडू जात होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न केला गेलाय. एक धाव मात्र परिपूर्ण, दुसरीचा प्रयत्न करण्याचा इरादा होता मात्र पुन्हा पाठीमागे धाडले गेले. या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जाते, 11 वरती स्थिर होतोय. 3 गडी महत्वाचे, 3 मोठे गडी गारद झालेले आहेत. वैभव गारद झालेला आहे, त्यानंतर विनीत आपण पाहतोय आणि रोहित. वैभव, विनीत आणि रोहित हे तिन्ही महत्वाचे बॅटर मैदानाच्या बाहेर. या वेळेला जेल घेण्याचा अप्रतिम प्रयत्न केला गेला होता मात्र थोडी उंची कमी पडली. 1 धाव अर्जित केली जाते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. 4 चेंडू आतापर्यंत खेळून झालेले आहेत. 1.4 म्हणजे साधारणतः 10 चेंडूंचा या ठिकाणी सामना संपुष्टात येताना आपण पाहतोय. 12 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागलेली आहे. 3 गडी गारद. पुढचा चेंडू यावेळेला फटका फसलाय आणि झेल बाद होत आहेत. बॅक टू द डग आउट मिस्टर यश वैती. राहणार हाय शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. धन्यवाद डीजे. 12 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 4 गडी गारद झालेले आहेत. 1.5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. विकी वैती खेळतात 1 धावेवरती. भाविक वैती आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले असताना रोहित गोलंदाजी मार्कवरती आहे. रोहितने आतापर्यंत 2 गडी गारद केलेले आहेत. एक चांगलं यश रोहितला आलेलं. या वेळेला मात्र बाउन्सर बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होते. या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12. 4 गडी बाद. डीजे जरी असले किती हुजूर आमचे आपा हे आहेत थोर, वसई विरार प्रमाणे पालघर सुधरून जाणार हाय, सुधरून जाणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय.
भला छोटा हा पक्ष त्यांचे विकासावरती लक्ष तिने आमदार कर्तव्य दक्ष विरोधात धन्यवाद धन्यवाद डीजे. असू द्या, लक्ष असू द्यात. यावेळेला गोलंदाजी मार्कमध्ये मिस्टर महेंद्र येत आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी. आपलं संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. विकी वैती या ठिकाणी पाहिलं आणि सोडून दिलं. वाईट बॉल उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतोय. बघा यावेळेला उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आणि व्हाईट लाईनच्या सुद्धा बाहेर. त्यामुळे नक्कीच पंचांनी या ठिकाणी अवांतर धाव या ठिकाणी घोषित केलेली आहे. चला उशीर करू नका जरीमरी डोलिव संघ, कारण यानंतर तुम्हालाच फलंदाजी सुद्धा करायची आहे आणि सर्वांसाठी समान न्याय असावा. जोपर्यंत सूर्यनारायणचा प्रकाश आहे तोपर्यंत जर सामने होत असतील, खेळ होत असतील तर नक्कीच चांगलं होईल. यावेळेला चेंडूला पाहिलं आणि फेकून दिले आउट ऑफ द पार्क. मिळतील 6 धावा. येतोय खणखणीत झणझणीत षटकार. कितीही आले तरी हा साऱ्यांना पुरून उरणार हाय, पुरून उरणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय. महेंद्र यांच्या पहिला चेंडू वाईट आणि तदनंतर मात्र एक खणखणीत षटकार विकी वैती यांनी आगाज केलेला आहे. अगदी आपण डीबीएनचं सुद्धा आम्ही कौतुक करतोय. आमचं कॉमेंटेटर म्हणून आमचं नाव सुद्धा स्क्रीनवरती दिसते. थँक्यू डीबीएन लाईव्ह. यावेळेला ऑन द टोस खेळलेला फटका. चेंडू जातोय ओव्हर दी रोप. 4 रन्स चौकार. वाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार. धन्यवाद. यानंतर आपण स्कोर वरती स्कोर पाहतोय. 23 धावसंख्या आतापर्यंत 23 वरती गेलेली आहे. 2.2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. महेंद्र आहेत गोलंदाजी मार्कवरती. एक षटकार आणि एक चौकार. एक चांगला समाचार घेतलेले विकी वैती यांच्या बॅटमधून. यावेळेला पुन्हा एकदा आसमानी सफर आम्हाला सलामी देतोय. टॉस बॉक्सच्या दिशेने येतोय हा गगनचुंबे षटकार. 6 धावा. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी. धन्यवाद. पुन्हा एकदा 6 धावा. या संध्याकाळच्या सत्रामध्ये फटाक्यांची जशी आतषबाजी झाली तशी मात्र या ठिकाणी षटकार चौकारांची आतषबाजी होते. 6 धावा 4 धावा 6 धावा. या चेंडूवरती काय निर्णय असेल? यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू नाही. LBW लेग बिफोर द विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहूयात. या ठिकाणी लेग बिफोर द विकेट पकडलंय पायचीच्या रूपामध्ये. बॅक टू द डगआउट. विकी वैती 17 धावांवरती जात आहेत. 2 उत्तुंग षटकार, एक चौकार आणि 340च्या स्ट्राईक रेटने जे खेळलेले आहेत. बघा आपण पाहतोय थोडेसे शेफल झाले होते. त्यानंतर मात्र मधल्या एसटी वरती चेंडू पिच झाला. पाय सुद्धा मधल्या एसटीच्या समोर आणि LBW पायचीच्या रूपामध्ये विकी वैती येत आहेत. बॅक टू द पॅव्हिलियन येत आहेत. महेंद्र यांना आता मात्र सूर गवसलेला आहे, कारण पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, पुन्हा षटकार आणि चौथ्या चेंडूवरती महत्वाची विकेट. विकी वैती यांची विकेट पायचीच्या रूपाने अगदी बाद केले विकी वैतीला. यानंतर पुढचा चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशुतोष. या वेळेला बीट केले, स्पष्टपणे बीट केले. निर्धाव चेंडू, कहीं पे निगाही कहीं पे निशाणा. अगदी संध्याकाळचं सत्र आहे. बॉल पिच झाल्यानंतर जेव्हा बॉलचा टप्पा पडतो त्यानंतर कधी कधी तो दिसत नाही, समजत नाही की किती उसळी येणार आहे. आणि तसाच
या वेळेला मात्र खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 17 धावा महेंद्र यांच्या गोलंदाजीवरती आलेले आहेत 5 चेंडूच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू आशुतोषची बॅटची कडा, चेंडू जाईल बिहाइंड द विकेट. येतील खणखणीत नशिबाचा चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय की अगदी बॅटची कडा लागल्यानंतर चेंडू उंच उडाला आणि त्यानंतर बिहाइंड विकेट. 4 धावा या नशिबाच्या मिळाल्या. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 33 धावा, 5 गडी गारद झालेले आहेत. 3 षटक आतापर्यंत खेळून झालेले आहेत. भाविक आणि आशुतोष खेळत आहेत. शेवटचं षटक असेल, महत्वाचं षटक असेल. चौथं षटक हाताळण्यासाठी येतील नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण जर फलंदाजी पाहिली, वैभव आले, वैभव 6 धावांवरती बाद झाले. विनीत आले, विनीत 0 धावांवरती बाद झाले. रोहित आले, रोहितने 4 धावा केल्या. विकी यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या तब्बल 17 धावा. त्यानंतर यशने 1 धाव. आता भाविक आणि आशुतोष आहेत. आशुतोष खेळत आहेत 4 धावांवरती. नवीन गोलंदाज हेमंत गोलंदाजी मार्कवरती आहेत. तर स्ट्राईक एंड वरती भाविक वैती. श्रीराम कसाळी संघाकडून 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. या 6 चेंडूमध्ये किती जास्तीत जास्त धावा येतील, ह्या जास्त धावा म्हणजे नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या धावा. यावेळेला बघा गती काढून घेतली, चेंडूची गती, चेंज ऑफ स्पेस आपण पाहिला. अगदी ज्या गतीने धावत आले होते ना तेवढी गती चेंडूला दिलेली नाही. त्यामुळे बीट झाले बॅटर आणि एक निर्धाव चेंडू. अगदी शेवटच्या षटकामध्ये जेवढे निर्धाव चेंडू ना तेवढं मात्र नक्कीच जरवरी डोलीव संघ खुश होईल, यात काही शंका नाही. पुढचा चेंडू हेमंत. यावेळेला पुन्हा बीट झालेत. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू लगातार 2 निर्धाव चेंडू आणि ते पण स्लॉग ओव्हर मध्ये निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. जेवढं तुम्ही स्पीड कमी करतील, गती कमी करतील तेवढा नक्कीच फायदा होत असतो. यावेळेला बॅटची कडा लागली, रनआउट करण्याचा प्रयत्न केला आणि यस फिंगर इज आकाशाकडे आपलं बोट वरती करतायत पंच आणि पाठवतायत बॅक टू द डग आउट. आशुतोष रनआउटच्या रूपामध्ये विकेट. म्हणजे बघा आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 2 निर्धाव आणि 3ऱ्या चेंडूवरती रनआउट. म्हणजे 3ही चेंडूवरती एकही धाव आलेली नाही. हेमंतचं कौतुक करावं लागेल. हेमंतने पहिल्या मॅच मध्ये 77 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा हिरो ठरलाय. 6 चेंडू मध्ये 14 धावा डिफेंड केल्या होत्या. आता 3ऱ्या मॅच मध्ये चेंडू हातात आला, 3ही चेंडू निर्धाव हाताळलेत. आपण पाहतोय वाघोबा चषक 2026 हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातून कोण ठरेल उद्याच्या ग्रँड फिनाले मध्ये जाणारा संघ, श्रीराम कसराळी की जरीमरी डोलीव. आतापर्यंत वैतीपाड्यातले दोन्ही संघ आपण उद्याच्या दिवशी पाहणार आहोत. यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला, 1 बाउन्स करत ओव्हर द रोप. चेंडू येतोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. बांधलंय मंदिर देवाचं छान बघा, गावची वाढली शोभा. त्यात बसलाय मोठ्या थाटानं देव माझा वाघोबा. त्यात बसलाय मोठ्या थाटानं देव माझा वाघोबा. धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहिलं थोडीशी उंची क्षेत्ररक्षकाची कमी पडली. जर थोडी उंची असते तर नक्कीच हाताला बॉल तो अडला असता, धावा वाचवता आल्या असत्या. यावेळेला चेंडू हवेत फटका फसलाय. स्वतः कीपर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. बॅक टू द डग आउट. पुन्हा एकदा खेळी संपुष्टात येते. विकेटचं होतंय पतन. किरण वैती बॅक टू द डग आउट.
धन्यवाद डीजे. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचा डीजे वाला सुद्धा फॉर्म मध्ये आलाय. आता खूप छान छान गाणी लावायला लागलाय. यावेळेस शेवटचा चेंडू, चेंडूला पाठवले फाईन लेगच्या दिशेने. चेंडू दन दन करीत जातील. येथील या नशिबाच्या महत्वाच्या संघर्षाच्या 4 धावा. या 4 धावाने आपण स्कोरबोर्ड वरती नजर मारूयात. 41 धावा या निर्धारित 4 षटकांमध्ये पूर्ण झालेल्या आहेत. 42 धावांचं आव्हान दिले जरीबरी डोलीव संघापुढे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण स्वतःला पहिल्यांदा जागा बनवून घेतली होती आणि बॉलला पाठवलं फाईन लेगच्या दिशेने. दन करत आलाय 4 धावा. चौकार. धन्यवाद डीजे. 2 मिनिटं आपण वेळ घेतोय कारण या चषकाला, या वाघोबा ग्रुप चषकाला पुढे घेऊन जाण्यासाठी ज्या दानशूर दात्यांनी मदत केलेली आहे त्या सर्व दानशूर वीरांचं आपण या ठिकाणी नाव घेणं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे तितकंच गरजेचं आहे. सन्माननीय गणेशजी नारायण गावड कसाळी यांच्याकडून 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. दत्तू भोईर खारडी यांच्याकडून सुद्धा 1111 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झाले. सुधीरजी गजानन वैती कसाळी यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तसेच हरिचंद्र दत्तू वैती यांच्याकडून 500 रुपये. किशोरजी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. अजितजी वैती खेकडा किंग कसराळे यांच्याकडून 444 रुपये. किरण पाटील फणसपाडा यांच्याकडून 1000 रुपये. मयूर पाटील फणसपाडा यांच्याकडून 1000 रुपये. किरण भगत फणसपाडा यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. या सर्व दानशूर दात्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. वाघोबा ग्रुपच्या वतीने आपले धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ह्या पहिल्या इनिंगची लेखाजोखा जो आहे, जी हिस्ट्री आहे ती आपण पाहूयात स्क्रीनवरती. हॅलो चेक. बघा आपण पाहतोय अजय जेव्हा गोलंदाजीसाठी आले होते पहिलं षटक हाताळलं. अजयने 10 धावा बहाल केल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तदनंतर रोहित आले. रोहितने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा फक्त दिल्या. त्यानंतर महेंद्र आले. महेंद्रच्या गोलंदाजीमध्ये 21 धावा तब्बल बहाल केलेले आहेत. 1 गडी गारद केला. त्यानंतर हेमंत आले. हेमंतने 8 धावांच्या मोबदल्यामध्ये 2 गडी गारद केलेले आहेत. म्हणजे तब्बल 41 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या. त्यामध्ये 1 एक्स्ट्रा धाव आहे. रन रेट आपण पाहिला तर 10.25चा रन रेट आहे. आणि उत्तरार्धामध्ये काय घडेल या 24 चेंडूमध्ये 42 धावांचं आव्हान. गोलंदाजी मार्कवरती विनीत, ज्याने नारायण वझेची विकेट विनीत यांनी घेतली होती, तोच विनीत मागच्या वेळेचा हिरो ठरला होता. या वेळेला सुद्धा हिरो बनण्याची संधी आहे. हितेश ऑन स्ट्राइक. यावेळेला कट केले पॉइंटच्या दिशेने. चेंडू दन करत जाते. क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांची कसरत. भाग मिल्का भाग. या ठिकाणी चेंडू जिंकतोय. चेंडू जाते सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. 42 धावांचं आव्हान असताना हितेश मात्र फायर होतोय. यावेळेला पुन्हा उजव्या यष्टीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारण्याचा इरादा होता. मात्र या ठिकाणी बीट होत आहेत. निर्धाव चेंडूचे सांगता होते. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने स्कोर मात्र स्थिर होतोय. 4 धावा आतापर्यंत स्थिर आहेत. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. रिप्लेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतोय की बघा उजव्या स्वतः आधी सेफल झाले होते. त्यानंतर उजव्या यष्टीच्या अजून बाहेर ठेवला गेला चेंडूचा टप्पा आणि त्यामुळे यश आले बॉलरला. यावेळेला पुन्हा जशास तसं सेम टू सेम जसं आधीच्या चेंडूवरती घडलं होतं तसंच मात्र यावेळेला सुद्धा घडते. उजव्या यष्टीच्या बाहेर टिचून मारा केला जातोय. अचूक मारा आणि गती याचीच ही फलश्रुती म्हणून निर्धाव चेंडूचे सांगता होते. विनीत याचं कौतुक याचसाठी केलं जाते. रिक्वायर्ड रन रेट पाहतोय आपण 10.86 च्या रन रेटने पुढे जायचं आहे. यावेळेला बॅटची फक्त टो लागली जाते. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते.
या एका धावेने स्कोरबोर्ड पुढे जातोय, 5 वरती स्थिर होतोय. आतापर्यंत 4 चेंडू खेळून झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू या पहिल्या षटकातील बाकी आहेत. 42 धावांचं आव्हान स्वीकारलेलं आहे, ते पूर्ण करायचं आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये आतापर्यंत 4 चेंडू खेळून झालेले आहेत. 37 धावांची गरज आहे. 20 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील. या 20 चेंडूमध्ये 37 धावा होऊ शकतात, मी करू शकतोय. आणि डिफेंड करण्याची ताकद सुद्धा श्रीराम कसाळीकडे आहेच. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा पाहिलं आणि सोडून दिलं. असं वाटलं होतं की हा खराब चेंडू असेल, वाईट असेल, परंतु आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतोय. बघा स्वतः आधी शेफल झाले होते, उजव्या यष्टीच्या बाहेर आले होते आणि जेवढे तुम्ही बाहेर येतात ना तेवढी वाईट लाईन अजून पुढे जाते आणि त्याचाच फायदा उचलत एक निर्धाव चेंडू जे सांगता. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट हा ताकदीचा खेळ जसा आहे ना तसा डोक्याचा सुद्धा खेळ आहे. डोकं लढवावं लागतं, कॅल्क्युलेटिंग गेम. यावेळेला चेंडू खोदून काढलाय, अगदी खोलवर चेंडू होता, त्याच पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एका धावेने षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते. 6 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या जातात आणि आमचा डीजे मास्टरला आपण एक संधी देऊया. जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम, जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम, जानकी बैठे हैं मेरे सीने में. धन्यवाद डीजे. चला यानंतर आपण इक्वेशन कडे जाऊया. 18 चेंडू 36 धावा आणि प्रेक्षकांकडे सुद्धा जल्लोष आहे. सर्वांचं लक्ष मॅचच्या दिशेने. 18 चेंडू मध्ये 36 धावा केल्या जातील काय की डिफेंड केल्या जातील, काय घडणार, कोण बाजी मारेल, जरीमध्ये डोलीव की श्रीराम कसराळी. आमचा प्रेक्षक राजा सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. वाघोबा चषक 2026 पर्व 7वं. अगदी मागच्या वर्षी सुद्धा आम्हाला आमंत्रित केलं होतं आणि या वेळेला सुद्धा वाघोबा ग्रुपने आम्हाला आमंत्रित केले. आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय घडते बघा, किती निर्धाव चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर हाताळलेत. आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू, त्यानंतर हा चौथा, या षटकातील चौथा. पुढचा चेंडू षटकातील दुसरा. यावेळेला चेंडूला उडवलंय, उंची भरपूर. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जीवाच्या आकांताने यस झेल बाद होत आहेत. विकेटचं पतन होते, बाहेर जावं लागेल. मिस्टर हेमंत बॅक टू द डग आउट. लॉस ऑफ सेकंड विकेट. धन्यवाद डीजे. या ठिकाणी 6 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिलाच विकेट, फर्स्ट विकेट या ठिकाणी हेमंतच्या रूपाने मात्र कॅच आउट होत आहेत. हेमंत, हितेश आणि निलेश या दोघांवरती थोडी मदार असणार आहे नक्कीच, कारण हे फटके मारू शकतात, मोठा प्रहार करू शकतात. 2-3 फटक्यांची गरज आहे. थोडंसं संघाला सावरायचं असेल, या प्रेशरमधून जर बाहेर काढायचं असेल, रिलीज व्हायचं असेल, तर जशी बहुजन विकास आघाडीची शिटी वाजले तशी प्रेशर कुकरची पण शिटी वाजायला हवी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. टाळ्यांचा गजर होतोय. आपण पाहतोय जिथे जिथे पिवळ्या जर्सी दिसत आहेत नक्कीच ते फॅन आहेत श्रीराम कसराळी संघाचे. 2-6-2000 बाबल्या शेठ फणसपाडा 2-6-2000चं पारितोषिक लावले. निलेश सोलंकेसाठी हे पारितोषिक लावले. बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहतोय उजव्या यष्टीच्या बाहेर टिचून मारा केला जातो आणि थोडासा टप्पा पडल्यानंतर ना चेंडू इन होतोय. त्यामुळेच बॅटचा आणि बॉलचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडू येत आहेत. एक निर्धाव चेंडू मात्र प्रेशर वाढवत आहेत. या गोलंदाजीमध्ये दुसऱ्या षटकामध्ये आता पण 4 चेंडू हाताळलेत, अजूनही एकही धाव दिलेली नाहीये. कौतुक करावं तेवढं कमी आहे हर्षद वैती यांचं. यावेळेला पाचवा निर्धाव चेंडू. स्वरूप नंतर दुसरी मेडन टाकण्याची किमया हर्षद वैती करू शकेल काय? आतापर्यंत या पर्व 7 मध्ये स्वरूप यांनी 1 मेडन षटक टाकलेलं आहे. दुसरं षटक टाकण्याची, मेडन षटक टाकण्याची किमया हर्षद करू शकतो काय? होऊ दे टाळ्यांचा गजर हर्षद साठे.
सनी केतकीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मेडन ओव्हरसाठी आणि यस 1000 रुपयाचं पारितोषिक जिंकतोय हर्षद वैती. गिव अ बिग हँड. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. मेडन षटक महत्वाच्या क्षणी 6 चेंडू डॉट विकेट डॉट 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 आणि डॉट. क्या बात आहे. बघा आपण आता हायलाइट सुद्धा पाहू शकतो. बघा उजव्या एसीच्या बाहेर पहिल्यांदा टप्पा पडला, उसळी दिली बॉलला, त्यानंतर टप्पा पडला, चांगल्या पद्धतीने खेळून काढला. हवेमध्ये असताना एक तितकाच चांगला अप्रतिम झेल. त्यानंतर तिसरा चेंडू आपण पाहिला. बघा सेफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडूला उचली मिळाली नाही, सबमरीन डिलिव्हरी झाली. त्यानंतर पुन्हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, परत पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू, म्हणून बॅटरला काही समजलं नाही. त्यानंतर पायाला लागला गेला आणि चांगली किपिंग सुद्धा त्या ठिकाणी म्हणावी लागेल. आणि एक निर्धाव षटक मेडन षटक हाताळलं. आता चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 36 धावा. यावेळेला पुन्हा निर्धाव. आमचे स्कोरर सांगतील तब्बल किती आतापर्यंत निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत. बघा 13 चेंडूंचा सामना झालाय आणि या 13 चेंडू मध्ये 10 चेंडू निर्धाव आहेत. अरे आवाज येतो का? 10 चेंडू निर्धाव. आतापर्यंत 13 चेंडू मध्ये 10 चेंडू निर्धाव आहेत. पुढचा चेंडू भाविक. यावेळेला बॅटची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण, बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. 1 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जातोय 7 धावांवरती. हितेश आणि निलेश आहेत. तोपर्यंत इच्छा आहे, आकांक्षा आहे, आशा आहे, हे करू शकतात, हे मॅचला फिरवू शकतात. जरी डोलिव संघाचा खामियाना आपण पाहिला तर थोडासा शांत आहे. 1-2 मोठे फटक्यांची गरज आहे आणि ते आणू शकतायत. यावेळी मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा बीट होत आहेत. निर्धाव चेंडू, जास्तीत जास्त निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये हाताळले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू, दुसऱ्या षटकामध्ये सर्वच निर्धाव चेंडू, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू. नऊ बॉल 35 धावा. 9 चेंडू आणि 35 धावा. जय श्रीराम. वाईटच्या रूपाने आलाय. 1 धाव आलेली आहे अवांतरच्या रूपाने. ही एक धाव जमून आपल्याला गाठायच्या आहेत. आता 34 धावा. 9 चेंडू आणि 34 धावा. मी करू शकतो, ती बदलवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. असं तुटून पडा की जिंकलो तरी इतिहासाने, हरलो तरी पण इतिहासच झाला पाहिजे. या वेळेला उडवलंय, चेंडूला उडवलंय. आम्ही म्हणालो आणि आमचा आवाज बॅटर पर्यंत पोहोचला. मिळाल्यात संघर्षाच्या या खणखणीत 6 धावा. षटकार. या ढोली व गावामध्ये दरबार आईचा भरते र. या ढोली व गावामध्ये दरबार आईचा भरते र. या ढोली व गावामध्ये दरबार आईचा भरते र. या ढोली व गावामध्ये 42 धावांचा टार्गेट असताना 14 धावा या स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 28 धावा. अजित पाटील यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. जरी डोलिव संघ हा जर जिंकला तर 500 रुपये दिले जातील. उष्मा, ऊर्जा, उत्साह वाढवला जातोय. हे पैसे नाही आहेत, हे बक्षीस आहेत. तुमच्या उत्साहासाठी तुमच्यामध्ये प्रेरणा निर्माण केली जाते, तुम्हाला प्रोत्साहित केलं जाते, ऊर्जा दिली जाते. या वेळेला पुन्हा एकदा बीट. निर्धाव चेंडू. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण पाहतोय की काय होतं, बॅटचा आणि बॉलचा नीट संगम होत नाहीये. हे जर आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं असताना तर बहुतेक चेंडू हे सीमारेषा पार जाताना आपण पाहिले. जास्तीत जास्त धावा दुपारच्या सत्रामध्ये पाहिल्या. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहिले इक्वेशन जर आपण आता येऊन ठेपले, 42 धावांचं आव्हान स्वीकारताना 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हव्या आहेत त्या 28. 6 चेंडू 28 धावा.
रोहित येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं महत्वाचं निर्णायक षटक घेऊन 6 चेंडू 28 धावा. यावेळेला मोठा प्रहार केला जातोय. चेंडू हवेत. या ठिकाणी फिल्डर मात्र प्रेक्षक बनतोय आणि प्रेक्षक मात्र या ठिकाणी फिल्डर बनतोय. 6 धावा खणखणीत झणझणीत सणसणीत लगावलेल्या 6 धावा. आशीर्वादान नांदतंय सुख शांती गावा. धन्यवाद. 5 चेंडू 22 धावा होऊ शकतात. 4 मोठे फटक्यांची गरज आहे. 1 लागलाय, अजून 4 पाहिजेत. करू शकतोय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक 13 नंबरचे जर्सी पुढे सरसावत आहेत. काय घडले? मी मात्र जागचा हलणार नाही. निलेश बॅक टू द डगआउट. रनआउटच्या रूपामध्ये आत्महत्या याला म्हणतात. सॅक्रिफाईस केलं जाते. यस, तू खेळून राहा. अजूनही 4 चेंडू आहेत. तुझ्याकडे ती ताकद आहे. 4 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. महेंद्र येत आहेत, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 21 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवरती जर मोठा प्रहार झाला तर नक्कीच सामन्यामध्ये आशा मात्र पल्लवित होतील आणि मात्र जर निर्धाव चेंडू आला तर नक्कीच त्या आशेवरती विरजन पडेल. यात काही शंका नाही. पुढचा चेंडू 4 बॉल 21 धावा. 4-21 इक्वेशन. यावेळी फुलटॉस चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. रोलिंग पद्धतीने चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता. रनआउटच्या रूपामध्ये विकेट मिळते. बॅक टू द डगआउट मिस्टर महेंद्र आल्या आल्या जात आहेत आणि डीजेला आपण संधी देऊयात. हॅलो. 3 चेंडू 20 धावा. तिन्ही मोठे फटके आले तरीही उपयोग होणार नाही. तेव्हाच फायदा होईल जेव्हा बॉलर कडून काही चुका होतील. त्यामुळे मदार आहे रोहित वैतीवरती. या वेळेला पुलर लेंथ हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढले. 1 धाव मात्र पूर्ण करतायत. आता धावा हव्या आहेत 19. चेंडू शिल्लक आहेत ओनली 2. 2 चेंडू 19 धावा. 2 चेंडू 19 धावा. फुलटॉस चेंडू. यावेळेला फुलटॉस चेंडूला पाठवले ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव मात्र परिपूर्ण करतायत. जय श्रीरामचा नारा आपण चहू बाजूने पाहतोय. होऊ दे गर्जना. जय श्रीराम. बघा काय आवाज गरजलाय. जय श्रीराम. हाच उत्साह. अगदी प्रेक्षक तैनात आहेत. आम्ही आतमध्ये येतो. या ठिकाणी हेलिकॉप्टर 1 बाउंस चौकार. 4 धावा. डीजे हॅलो हॅलो. याचा उत्साह आहे. जोरदार उत्साह असू दे, होऊ देत. तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर विकी दुर्गेश यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. मिस्टर विकी आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आपण मानकरी आहात आणि 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. हे कोणासाठी आलं होतं? हर्षद मेडन ओव्हरसाठी. हर्षदने सुद्धा यायचं आहे. हर्षद या. आज जंगी पार्टी आहे. हर्षद कडून सर्वांना आमंत्रण आहे. 2 गावठी कोंबडे.
हर्षद यांनी यायचं आहे, त्याचबरोबर विकी यांनी सुद्धा यायचं आहे.